ह्या जिल्ह्यातले सर्व शेतकरी सहकार कारखाने असतील, दूध संघ असेल, ह्या सगळं बंद पडण्याचं श्रेय त्यांच्या मागे आहे. मला वाटतं ह्या 45 वर्षामध्ये जर मला वाटतं म्हणजे हा जिल्हा अधोगतीला ह्या पाटील कुटुंबामुळे आला आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. मला वाटतं की काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे की 18 पगड जातीला एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे आणि त्यांनी आतापर्यंत जातीय सलोखा राखण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत केलेलं आहे. मला मी सांगतोय गेली 10 वर्षापासून आज बीजेपीचं राज्य क्षेत्रात आणि राज्यात आहे. ते काय करते, या जातीमध्ये भांडण लावून या ठिकाणी हे काम करत आलेली. सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. माझं नाव मतीन पटेल. तर आता आपण सध्या तुळजापूर तालुक्यात आहोत. तर आता या ठिकाणी राज्यभरात या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चेला या ठिकाणी उधाण आले. बऱ्याच ठिकाणी जागा वाटपासाठी वेगवेगळे पक्ष त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. तर आपल्यासोबत धाराशिव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेशभाई पाटील आहेत आणि आता विधानसभा तुळजापूरसाठी त्यांचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे. तर भैया तुमचं चॅनलमध्ये प्रथमचं स्वागत करतो मी. नमस्कार. तर भैया एकूणच तुमची तिसरी पिढी ही काँग्रेस सोबतच आहे. तुमचे आजोबा, तुमचे वडील आणि त्यांच्यानंतर आता तुम्हीही काँग्रेसमध्ये सतत कार्यरत. हा तालुका पण सुरुवातीपासून साहेबराव हंगरकर साहेबापासून मध्ये 1-2-3 टर्म खपले साहेबांच्या सोडला तर या ठिकाणी काँग्रेसचाच या ठिकाणी दबदबा राहिलेला आहे. तुम्हीही आतापर्यंत तुम्ही संघर्ष करत आलात. तुम्हाला आता या ठिकाणी संधी मिळते असं वाटतंय. तर तुम्ही एकूणच तुमचं काँग्रेसच्या निष्ठेप्रती किंवा आजपर्यंत तुम्ही काँग्रेसबद्दल तुमचं काय मत? मी सर्वप्रथम सोशल युवा पुढारी सर्व तुमच्या टीमचे मी मनापासून आभार मानतो की तुळजापूर तालुका विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्यामध्ये 1957 ला एक टर्म जर सोडली तर 1961 पासून स्वर्गीय साहेबरावदादा हंगरगेकर, त्यानंतर स्वर्गीय शिवाजीराव पाटील बाभळगावकर साहेब, त्यानंतर सिद्धरामप्पा आलुरे गुरुजी, त्यानंतर आता आपले मधुकररावजी चव्हाण साहेब, आणि मध्ये 2 टर्म शेका पक्षाचे जे ज्येष्ठ नेते, 3 टर्म होते. 3 टर्म, तर शेका पक्षाचे ज्येष्ठ नेते माणिकराव दादा खपले. तर जर पूर्ण या 50-70 वर्षाचा जर काळ बघितला तर सगळ्यात जास्त या ठिकाणी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. आणि मला वाटतंय की पूर्वीपासूनच हा मतदारसंघ काँग्रेसला मानणारा राहिलेला आहे. आणि मी जर माझा जर विचार केला तर मी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य राहिलेलो आहे. 2014 ते 2017 या ठिकाणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम बघितलेलं आहे. त्यानंतर आता मी 2019 पासून आज तागायत या ठिकाणी 5 वर्ष झाली की जिल्हा काँग्रेस कमिटीचं काम करत आहे. त्याच्या आधी माझे वडील 15 वर्ष या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. माझे वडिलांनी तालुकाध्यक्ष तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून 15 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्या आधी 10 वर्ष शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे असे बऱ्याच काळापासून माझे वडील, माझे आजोबा नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. दुसरे आजोबा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले, भोपे पुजारी म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यांच्याकडून जे विचारधारेचं काँग्रेसचं काम असं पाहायला मिळालं नाही. त्याचंच कारण आज अशा पद्धतीची परिस्थिती समाजात पाहतो. ते गांधीचे, ते नेहरूंचे विचार कुठेतरी समाजापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी नेते कमी पडले. याबद्दल काय मत? तुम्ही जर पाहिलं गेली 70 वर्षापासून ओव्हरऑल मी सगळीकडचं बोलतोय, जी काही प्रगती झालेली आहे ती काँग्रेस पक्षामुळे झालेली आहे. तुम्ही जे सर्व इन्फ्रा बघता, म्हणजे सगळं पूर्ण जर पाहिलं, मग स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, दवाखाने असतील, जे काही मूलभूत प्रश्न आहेत, जीवनावश्यक ज्या वस्तू हे आहेत, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, हा सगळा पाया रचलाय काँग्रेसनं गेली 70 वर्षापासून. आणि
तेच आज आपण उपभोगतोय. आज तुम्ही जे म्हणताय ना, की मग ह्या तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या सिंचनाचा प्रश्न असेल, हा फार मोठा सिंचनाचा प्रश्न मग 21 टीएमसीच्या माध्यमातून स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी हा 21 टीएमसी पाण्याचा प्रश्न त्यावेळेस मंजूर केला. म्हणजे अनेक प्रश्न ह्या काँग्रेस काळातच या ठिकाणी झालेले आहेत. त्यामुळं काँग्रेसनं काही केलं नाही असं नाही, म्हणता येणार नाही. काँग्रेसने इन्फ्रास्ट्रक्चर त्याबद्दल केलं, पण एक विचारधारा, एक आयडिओलॉजी होती. त्यावेळेस एक असा भारतात असं चालत होतं, की ना हिंदू बनेगा, ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, तो इंसान बनेगा. अशा पद्धतीचं भारतभर अशा पद्धतीची एक मूव्हमेंट चालू होती. ती वैचारिक ते म्हणजे आता शेवटपर्यंत पोहोचली नाही. त्यासाठी नेते आम्हाला मी सांगतोय गेली 10 वर्षापासून आज बीजेपीचं राज्य केंद्रात आणि राज्यात आहे. ते काय करतंय, या जाती-जातीमध्ये भांडण लावून या ठिकाणी हे हे काम करत आलेले बीजेपी सरकार आहे. मला वाटतंय की काँग्रेस पक्ष हा एकमेव पक्ष आहे, की 18 पगड जातीला एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. आणि त्यांनी आतापर्यंत जातीय सलोखा राखण्याचं काम या ठिकाणी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत केलेलं आहे. आता तुम्ही जातीबद्दल आले तर आपला एक प्रश्न असा आहे, की आता 2 पद्धतीचे आंदोलन महाराष्ट्रभर चालत. एक तर खूप मोठं आंदोलन जे मनोज जरांगे पाटलाचं मराठा आरक्षणासाठी. त्यांचं म्हणणं असं आहे, की ओबीसीच्या 27% आरक्षण पाहिजे. आणि दुसरं एक जे आंदोलन त्याच्याच विरोधात म्हणलं तरी काही हरकत नाही, जे लक्ष्मण हाकेंचं आहे. ते असं म्हणतात, की ओबीसीचं संरक्षण, ओबीसी आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे. या दोन्ही पद्धतीने या ठिकाणी चांगलाच हुरूप या आंदोलनाने घेतलेला आहे. तुमच्या या दोन्ही आंदोलनाप्रती काय मत? तुम्ही जर सुरुवातीच्या काळात बघितलं 2014 ला या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी 16% आरक्षण मराठा समाजाला दिलं. हं. त्यानंतर या ठिकाणी फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांनी कोर्टात आपली बाजू व्यवस्थित मांडू शकले नाहीत. त्यामुळे हे सरकार त्यांचं हे अपयश या ठिकाणी झाकून ठेवण्यासाठी हे सगळा उठाठेव आहे. अजूनपर्यंत ते मराठा आरक्षण देऊ शकले नाहीत. आणि नक्कीच या ठिकाणी ओबीसींना धक्का न लावता आपल्याला या ठिकाणी मनोज जरांगे दादा आपले मनोज जरांगे पाटील या ठिकाणी लढत आहेत. आणि संपूर्ण समाज, संपूर्ण एकतेनं त्यांच्या पाठीमागं आम्ही सगळेजण आहोत. एकूणच आता ओमराजे निंबाळकरांनी पण असं वक्तव्य केलं होतं, की जे तामिळनाडूमध्ये 50% वर आरक्षण दिलेलं आहे आणि त्याची मंजुरी झालेली आहे. मग महाराष्ट्र का भारताबाहेर आहे का? की इथं बी आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण देता येतं. त्याबद्दलचं तुमचं मत? मला वाटतं की तामिळनाडूचा प्रश्न वेगळा आहे. तिथली जातीय समीकरणं वेगळी आहेत. महाराष्ट्रातली जातीय समीकरणं वेगळी आहेत. तिथल्या वेगळा प्रश्न आहे. तर मला वाटतं नक्कीच याच्यावर आता हे सरकार तोडगा काढतंय का नाही हे मला माहीत नाही. परंतु आमचा प्रयत्न राहील की कुठेही कुणालाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल त्याच्या बाबतीत आपण पुढे जायला पाहिजे. तर जे विद्यमान आमदार आहेत, चालू आमदार राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्याकडून लोकसभेत तुळजापूर तालुक्यात प्रचारादरम्यान असं सांगितलं की प्रत्येक गावाला आम्ही एवढा-एवढा निधी दिला, अशा पद्धतीची कामं केले. त्याचबरोबर विमा सम्राट पण त्यांचे समर्थक त्यांना सध्या असं म्हणतात, की विमा मिळवून देणारा एक आमदार. त्यांच्याबद्दलचं, त्यांच्या कामाबद्दलचं काय मत आहे तुमचं? मला वाटतं की तुम्ही जर या 4 वर्षाचा जर विचार केला या तुळजापूर तालुक्यामध्ये, त्यांनी नुसता घोषणाचा पाऊस पाडलेला आहे. मला वाटतं की ह्याच्यामध्ये भरीव कामगिरी त्यांची ह्या 4.5 वर्षात दिसली नाहीये. मग तुळजापूर विकास आराखड्याच्या बाबतीत असो, बाकी सिंचनाच्या प्रश्नावर असो, त्यांनी जूनपर्यंत 21 टीएमसी पाण्यामधलं 7 टीएमसी पाणी हे जूनपर्यंत आपल्या तुळजापूर रामदारा तलावामध्ये पडेल असं सांगितलं होतं. त्यानंतर आज त्यांनी या ठिकाणी तामलवाडी एमआयडीसी मंजूर झाली म्हणून सांगितलं. परंतु मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, की 4.5 वर्ष तुम्ही काय करत होतात? की आज शेवटच्या 2 महिन्यामध्ये या ठिकाणी तामलवाडी एमआयडीसी मंजूर करून आणली म्हणताय. कौडगाव एमआयडीसीचं काय झालं? तुम्ही ज्या ज्या काही घोषणा केलेल्या आहेत, त्या कौडगाव एमआयडीसीचं काय झालं? वडगाव सिद्धेश्वर एमआयडीसीचं काय झालं? मला वाटतं की त्यांनी जी सूत मिल जी केली होती, तिथं बॉम्बे रेयॉन कंपनी आणणार होते, त्याचं काय झालं? ते आता सध्या बंद अवस्थेमध्ये आहे. त्यांच्या घराच्या मागील एक कारखाना त्यांनी उभा केला. त्याची नुसती चिमणी उभा केली इतके दिवस. हं. त्या शेतकऱ्यांचे शेअर्स त्या ठिकाणी गोळा करून घेतले.
पण तिथं आता सध्या तर काय नुसती चिमणी दिसते, बाकी काही दिसत नाही. जवळजवळ तुझा ह्या जिल्ह्यातले सर्व शेतकरी सहकार कारखाने असतील, दूध संघ असेल, ह्या सगळं बंद पडण्याचं श्रेय त्यांच्या मागे आहे. मला वाटतं की ह्या 45 वर्षामध्ये जर मला वाटतं म्हणजे हा जिल्हा अधोगतीला ह्या पाटील कुटुंबामुळे आलेला आहे. असा माझा स्पष्ट आरोप आहे. पण त्यांनी जे विम्याबद्दलचे जे लोकांना हां, सांगितले की मला तुम्हाला दुसरा विषय विमा. कारण की पीक विमा स्पेशालिस्ट म्हणून ते आज स्वतःला म्हणून घेतात. परंतु आज जर परवाच्या दिवशी ते अनिल जगताप म्हणून महाविकास आघाडीचे आमचे घटक पक्षातले कार्यकर्ते आहेत. त्यांचं आंदोलन परवाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 25 जे काही महसूल मंडळे आहेत, त्यामध्ये पीक विमा मिळालेलाच नाहीये. आणि मला वाटतं की सरसकट का ही जी फसवणूक चालू आहे, मला वाटतं 2020चा पण पीक विमा पूर्णपणे मिळाला नाही, 2022चा नाही आणि आत्ताचा सुद्धा नाही. हे श्रेय घेण्याचं काम करतात. पण ज्या लोकांना पीक विमा मिळालेला नाही, त्याचं श्रेय कोण घेणार? बरोबर आहे का? मला वाटतं की ह्याच्यात फार मोठी फसवणूक आहे आणि जे काही ₹1 पीक विमा आहे. ह्या ह्या सगळ्या नुसती घोषणा आहे. पण मला वाटतं की त्यामध्ये जर आपण खोलात जर गेलात, तर या ठिकाणी लोकांकडनं ₹1 भरून घेतात आणि ₹19,999 हे केंद्र आणि राज्य शासन भरतं शेतकऱ्याच्या प्रती. परंतु त्यांना मिळताना किती मिळतात? 10,000, 5,000, 10,000. त्याच्यावर कुणालाही पीक विमा मिळत नाही. उरलेले 10,000 चा गाळा मोठा हा म्हणजे हा फार मोठा मोठा भ्रष्टाचार केंद्र शासन, राज्य शासन आणि हे बी सरकार या ठिकाणी करून आणत आहे. म्हणजे उरलेले जे ₹10,000 आहेत कंपनीचे, हा फायदा हा कुणाला मिळत असेल, तर ह्या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून ह्याच पीक विमा कंपन्या बी-जे-पीला या ठिकाणी पक्षनिधी म्हणून देतात आणि हा पक्षनिधीचा वापर सर्रास या मोठ्या निवडणुकांमध्ये बी करत आलेला आहे. काल तुमची जिल्हा कमिटीची बैठक या ठिकाणी धाराशिव येथे झाली. हं. एकूणच काय ठराव होता? कशा संदर्भात ती बैठक होती? मला वाटतं की हे पक्षांतर्गतली बैठक होती आणि त्यामध्ये सांगायला विशेष वाटेल, की आमचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेशजी चेनिथला यांच्या अध्यक्षतेखाली मागच्याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये बैठक झाली. त्यामध्ये के.सी. वेणुगोपाल साहेब होते. त्यानंतर प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले, बाळासाहेबजी थोरात, बरेच नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामध्ये असं ठरलं की प्रत्येक अं, विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यानं हे बैठका आयोजित करून, जिल्हा आढावा बैठक आयोजित करून, त्यांना प्रत्येक तालुक्याला एक प्रोग्राम देण्यात आलेला आहे, की नवीन मतदार नोंदणी असेल, त्यानंतर BLA नियुक्त असेल, त्यानंतर बूथ कमिट्या स्थापन करण्याचं हे हे उद्दिष्ट आहे आमच्यासमोर आणि त्याच उद्दिष्टासाठी आम्ही कालची बैठक झाली आणि त्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा सुद्धा आढावा घेण्यात आला आणि त्यामध्ये दुसरा एक असे ठराव घेण्यात आले, की या जिल्ह्यात 2 काँग्रेसच्या सीट आहेत, उमरगा लोहारा आणि तुळजापूर. ह्या काँग्रेसकडेच राहाव्यात आणि ह्या मूळतः काँग्रेसच्याच आहेत. त्यामुळं जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या ठिकाणी ठराव घेण्यात आला आणि तो महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आला, की हा ठराव घेऊन जो काही मतदारसंघ आहेत, हे पूर्वीपासून काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसला सुटले पाहिजेत. अजून एक चर्चा तालुकाभरात महाविकास आघाडीकडून इच्छुक उमेदवारामध्ये तुमचंही नाव आहे. त्याचबरोबर अशोक जगदाळे यांचंही नाव आहे आणि त्याचबरोबर देवानंद भाऊ रोजकरी महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत. या संदर्भात तुमचं मत काय? महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस आणि इतर घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत. आणि मला वाटतं की आपण आता सध्या लोकशाहीमध्ये आहोत. लोकशाहीमध्ये सर्वांना मागण्याचा अधिकार आहे. शेवटी ही सीट कुणाची आहे, हे पक्षश्रेष्ठींना हे सगळं जाणतात किंवा जाणकार आहेत त्याच्या बाबतीत आणि ते ठरवतील नक्कीच. मला वाटतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी वरिष्ठ नेते त्यावर विचार करतील, की आणि पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार करत गेलो, तर आपण ज्या काही काँग्रेसच्या सीट आहेत, त्या पारंपरिक काँग्रेसलाच मिळणार आहेत. त्यामुळं
इतर जण मागतायत ते ठीक आहेत, की का सगळ्यांचा हक्क आहे, लोकशाही आहे, मागणार. त्यामुळे वरचे वरिष्ठ नेते त्याच्यावर विचार करतील. जर तुळजापूर तालुक्याची जी सीट आहे ती धीरज पाटील यांना न मिळता इतर कुणास मिळाली तर धीरज पाटील यांचं पुढील पाऊल काय असेल? नाही, नाही. मला वाटतं की अ, ब आज तर माझ्यासमोर काय आहे, की मी पक्षासाठी एक निष्ठपणे काम केलेलं आहे आणि महाविकास आघाडीकडे किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे, आमच्या नेत्यांकडे मी माझी मागणी ठेवलेली आहे. त्यानंतर आपण विचार करू ना पुढचा. आजच मी पुढचं मत व्यक्त करून चालणार नाही. बरोबर आहे. तर मित्रांनो, हेच होते धीरजभाई पाटील. यांच्याकडे एक निष्ठावंत काँग्रेसचं निष्ठावंत घराणं म्हणून यांच्या घराकडे बघितलं जातं. त्यांचीच आज आपण या ठिकाणी मुलाखत घेतली होती. धन्यवाद.